आणि आता बातमी आहे राज ठाकरेंची। राज ठाकरे महायुतीमध्ये येऊन जर शिवसेनेचं नेतृत्व त्यांच्याकडे जात असेल तर आपला विरोध आहे असं शिंदेचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणालेत। मनसेवरनं महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे पाहूया। आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदे साहेबच राहिले पाहिजेत। राज ठाकरेंच्या हाती शिंदेंच्या शिवसेनेचं नेतृत्व जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही अशा शब्दात ज्या चर्चा सध्या सुरू आहेत त्यावरून शिंदेचे आमदार शहाजीबापू पाटलांनी राज ठाकरेंच्या नावाला विरोध केलाय। आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदे साहेबच राहिले पाहिजेत आणि त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही। असं काय असेल तर साहेबांना आम्ही नकार देऊ आणि हे अजिबात चालणार नाही म्हणून स्पष्ट सांगू। दिल्लीत अमित शहा आणि राज ठाकरेंची भेट, त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या झालेल्या बैठका यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरेंच्या हाती द्यावं अशी खलबतं या बैठकांमध्ये झाल्याची शक्यता राजकीय वर्तुळात होती। मात्र अशी आमची चर्चा मुख्यमंत्री शिंदेंसोबत झालेली नाही, पण मनसेला महायुतीत घेण्यावरून चर्चा झाल्याचं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले। याच्या बाबतीत माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर आमची कुणाची चर्चा झालेली नाही। फक्त एवढंच आम्हाला देखील समजलेलं आहे की महायुतीतला एक नवीन मित्रपक्ष म्हणून मनसेला महायुतीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबतीतली सकारात्मक चर्चा ही दिल्लीच्या नेतृत्वाबरोबर झालेली आहे। हाच प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही विचारण्यात आला। त्यावर आपण शिवसेना आणि मनसेचा प्रवक्ता नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। असं काही कोणाचा पक्ष कोणाकडे वगैरे जात नसतो आणि हा काही मी काही शिवसेनेचे प्रवक्ता नाही आणि मी राज ठाकरेंचे प्रवक्ता नाही, त्यामुळे ह्या प्रश्नांचं उत्तर मला विचारू नका। मी एवढंच सांगतो की ठीक आहे, हे खरं आहे की महायुतीमध्ये त्यांच्या येण्याच्या संदर्भातल्या चर्चा आमच्या सुरू आहेत। मनसेवरून गेल्या 6 महिन्यांपासून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत हालचाली सुरू आहेत। फडणवीसांसह मुख्यमंत्री शिंदेंसोबतही राज ठाकरेंच्या भेटीगाठी झाल्या। आता बैठक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचली, पण आठवडाभर होऊनही मनसेबद्दल फैसला झालेला नाही। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 पर्याय राज ठाकरेंसमोर ठेवण्यात आले। पहिला पर्याय आहे मनसेचं विलीनीकरण करून शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरेंनी करावं। दुसरा पर्याय आहे लोकसभेला जागा न घेता राज्यसभेची 1 जागा देणार आणि तिसरा पर्याय आहे मुंबईत 1 जागा घ्या, विधानसभेला सन्मानपूर्वक जागा देणार। यातील पहिला पर्याय स्वतः राज ठाकरेंसाठी वैयक्तिकदृष्ट्या चॅलेंजिंग आहे, कारण धनुष्यबाण पेलण्याचं राज ठाकरेंसमोर आव्हान असेल। त्यावेळेला शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं का माझं का तुझं, हे ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला वेदना होत होत्या। नुसता धनुष्यबाण नव्हता, ते शिवधनुष्य होतं आणि मला माहिती होतं की बाळासाहेब सोडून ते कोणालाही पेलणार नाही, होणार नाही, झेपणार नाही। एकाला झेपलं नाही, माहीत नाही दुसऱ्याला झेपेल की नाही। मला आजही आठवतंय की दुसरीमध्ये असताना माझ्या शर्टावरती इथे खिशावरती तो वाघ असायचा। महायुतीचा प्रयत्न आहे की दुसरे ठाकरे त्यांच्या सोबत राहावे, अर्थात राज ठाकरे सोबत येणार का आणि आलेच तर कोणत्या भूमिकेत, हा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।